हॅलो फ्रेंड्स, आठवीच्या इतिहासामध्ये आज आपण पाहणार आहोत 8वा चॅप्टर, तो म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ. याच्या आधी चॅप्टर जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल. या चॅप्टरमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर सविनय कायदेभंग चळवळ काय होती आणि त्या चळवळीच्या दरम्यान भारतामध्ये काय चाललेलं होतं. आता ही जी चळवळ होती ही चालू कोणत्या घटनेपासून झाली तर ती झाली मिठाच्या सत्याग्रहापासून. तुम्ही सगळ्यांनी ही हिस्ट्रीमध्ये दांडी यात्रेचं नाव ऐकलेलं असेल. गांधीजींनी दांडी यात्रा केलेली होती मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी. आता काय झालेलं होतं तर त्यांना मिठाचा सत्याग्रह करायचा होता. तर तो का करण्याची गरज का पडली? कारण मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील एक प्रमुख घटक आहे. आपल्याला माहिती, म्हणजे गरिबाला पण मीठ लागतं, ते श्रीमंताला पण लागतं. त्याच्यामुळे मिठासारख्या अत्यावश्यक पदार्थावर देखील सरकार टॅक्स गोळा करते हे काही समजण्याच्या पलीकडचं होतं. त्याच्यामुळे गांधीजी काय म्हटले, याच्यावर तुम्ही टॅक्स घेऊ नका. सरकारने ऐकलं नाही. गांधीजी म्हणाले ठीक आहे, आम्ही मिठाचा सत्याग्रह करतो. म्हणून काय तर 12 मार्च 1930 रोजी गांधीजी 78 सहकाऱ्यांसोबत गुजरातमधील साबरमती आश्रमातून दांडी या समुद्र किनाऱ्याकडे जाण्यासाठी निघाले. आणि ते तिथे कधी पोहोचलेले पुढं, म्हणजे ते 12 मार्च रोजी निघाले आणि ते पुढे पोहोचलेत 5 एप्रिल रोजी. म्हणजे जवळजवळ किती दिवस त्यांना लागलेले, जवळजवळ 1 महिना आपण पकडून चालू, एवढं दिवस त्यांना लागलं. आणि जसं त्यांनी 5 एप्रिलला तिथे पोहोचून 5 एप्रिल 1930 रोजी तिथे पोहोचून मीठ हातात उचललं, तशीच सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात झाली. आपण मागच्या चॅप्टरमध्ये काय पाहिलेलं होतं की 1920 गांधीजींनी असहकार चळवळ चालू केली. ती 1922ला त्यांना स्थगित करायला लागली. एका अर्थाने ती चळवळ ही थोडीशी फेल्युअर आपण म्हणू शकतो. याच्या आधीचा चॅप्टर जर तुम्ही पाहिला नसेल तर आय रिक्वेस्ट यू नक्की पाहून घ्या, कारण हा चॅप्टर त्याच्या म्हणजे लागूनच आहे, तरच तुम्हाला लिंक लागेल. कारण लाहोर अधिवेशन झालेलं होतं 1929 साली. 31 डिसेंबर तारीख होती. त्या दिवशी पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर करण्यात आलेला होता. सरकारकडे काही मागण्या करण्यात आल्या होत्या आणि जर सरकारने त्या मागण्या मान्य नाही केल्या तर सविनय कायदेभंगाच्या चळवळीचा इशारा देण्यात आलेला होता राष्ट्रीय सभेमार्फत. परंतु सरकारने ऑब्व्हियसली त्या मागण्या मान्य नाही केल्या, त्याच्यामुळे सविनय कायदेभंग चळवळ चालू झाली होती. तर आय वेलकम यू टू एम स्टडी. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर. त्याच्यानंतर पाहूया पेशावरचा सत्याग्रह. आता पेशावर म्हणजे कुठे? आजच्या पाकिस्तानमध्ये. तर त्यावेळेस तिथे गांधीजींचे एक कट्टर अनुयायी होते. त्यांचं नाव होतं खान अब्दुल गफार खान. आता यांना सरहद्द गांधी असं म्हटलं जायचं, कारण ते वायव्य सरहद्द प्रांतामध्ये होते. म्हणजे आजचा थोडक्यात तुम्ही समजून घ्या पंजाबच्या पलीकडचा पार्ट, पाकिस्तान पेशावर वगैरे. हे बघा, म्हणजे कुठला पार्ट? हा इथला पार्ट, हा आपण कन्सिडर करू शकतो. इकडे होते खान अब्दुल गफार खान. त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जात होतं तर सरहद्द गांधी या नावाने त्यांना ओळखलं जात होतं. त्यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केलेली होती. आपण आताच पाहिलं गांधीजींनी मिठा सत्याग्रह कधी केला तर 5 एप्रिल 1930 रोजी ते दांडी येथे पोहोचले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 एप्रिलला त्यांनी तिथलं मीठ उचललं आणि मिठाचा कायदा मोडला आणि तिथून सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात झाली. त्याच पार्श्वभूमीवर तिथून पुढे काहीतरी 15-20 दिवसांनी 23 एप्रिल 1930 रोजी हे जे सरहद्द गांधी होते खान अब्दुल गफार खान यांनी पेशावर येथे सत्याग्रह चालू केला. आणि सुमारे आठवडाभर पेशावर शहर जे होतं ते सत्याग्रहींच्या ताब्यात होतं. त्याच्यामुळे सरकारने काय केलं तर जी गढवाल रेजिमेंट जी होती त्यांना सांगितलं की यांच्यावर फायर करा म्हणून. परंतु त्या रेजिमेंटचे जे प्रमुख अधिकारी होते त्यांचं नाव होतं चंद्रसिंग ठाकूर. यांनी गोळीबार करण्यास नकार दिला. त्याच्यामुळं जे इंग्रज सरकार होतं त्यांना कठोर शिक्षा केलेली होती चंद्रसिंग ठाकूर यांना. आता आपण असहकार चळवळीमध्ये पण पाहिलं होतं की असं कोणतं पण मोठं आंदोलन चालू झालं की सरकार काय करणार तर दडपशाही चालू करून देणार. तसंच यावेळेस पण सरकारने केलं. त्याच्यामुळे काय तर 4 मे 1930 रोजी गांधीजींना सरकारने अटक करून टाकली. आता गांधीजींना अटकच झाली 4 मे रोजी. सविनय कायदेभंग चळवळ चालू कधी झाली? आपण म्हणू शकतो 6 एप्रिल रोजी चालू झाली. म्हणजे 1 महिन्यानंतर गांधीजींना अटक झाली. आणि त्यांना अटक झाल्यावर 2 दिवसांनी लगेच सोलापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. तिथे हरताळ पाळण्यात आला होता गांधीजींना अटक झाली म्हणून, आणि तिथे मोठा मोर्चा काढण्यात आला. आणि हा जो सोलापूरचा जो लढा होता किंवा जी चळवळ होती त्याच्यामध्ये कोण पुढे होते तर गिरणी कामगार आघाडीवर होते. आणि तो जो मोर्चा निघाला होता सोलापूरमध्ये, त्या मोर्चावर कलेक्टरने, म्हणजे तिथला जो कलेक्टर होता त्याने गोळीबार करण्याचे आदेश दिले. आणि त्याच्यामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक जे होते ते मृत्युमुखी पडलेले होते. आणि याच्यामुळं काय तर जनतेने काय केलं, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, न्यायालय, म्युनिसिपल इमारती यांच्यावर हल्ले केले. त्याच्यामुळे सरकारने तिथे मार्शल लॉ लागू केला. म्हणजे आजच्या काळात आपण त्याला आणीबाणीसोबत कम्पेअर करू शकतो की सगळं काही आता इथे मिलिटरी कंट्रोल करणार. म्हणजे मिलिटरीने जर ठरवलं तर मिलिटरी कोणाला पण मारू शकते, पण त्यासाठी मिलिटरीला कोणाला उत्तर द्यायची गरज नाही पडणार. म्हणजे न्यायालय इथं आता हस्तक्षेप नाही करणार, एवढा कडक मार्शल लॉ असतो. तो तिथे सोलापूरमध्ये लागू केला सरकारने. आणि बळजबरी हे आंदोलन दडपण्यात आलं होतं सोलापूरचं. आणि त्या आंदोलनामध्ये कोणाकोणाला फाशी देण्यात आलं होतं
तर हे बघा इथे आपल्याला ते 4 जे हुतात्मे होते त्यांचे फोटो दाखवलेले आहेत. त्यांचं काय नाव होतं, मालप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आलं होतं. याच्यानंतर पुढचा सत्याग्रह पाहूया आपण, धारासाना सत्याग्रह. आता गुजरातमध्ये धारासाना नावाचा एरिया आहे, तर तिथे सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह करण्यात आला होता. तर हा पण मिठाचा सत्याग्रह होता. आता गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला म्हणजे पूर्ण देशामध्ये मिठावरचा टॅक्स कमी करण्यात आला असं झालेलं नव्हतं. तर मिठाचे सत्याग्रह अनेक ठिकाणी झाले होते. तसेच ते महाराष्ट्रात पण झाले होते. महाराष्ट्रात कुठे कुठे झाले होते तर वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झालेले होते. आणि हा जो धारासानाचा सत्याग्रह झाला होता ना, इथे पोलिसांनी लाठी हल्ले केले होते. जे सत्याग्रही होते ना त्यांच्यावर लाठी हल्ले केले होते. परंतु इथे अत्यंत अहिंसक पद्धतीने हा सत्याग्रह या सत्याग्रहींनी पुढे राबवलेला होता. म्हणजे काय, ज्यांच्यावर लाठी हल्ला झाला ते मागे सरकायचे, त्यांच्यावर दुसरे लोक उपचार करायचे, तोपर्यंत दुसरे लोक पुढे सरकून सत्याग्रह कंटिन्यू ठेवायचे. या प्रकारचं चित्र त्यावेळेस पाहायला मिळालेलं होतं. आता आपल्या चॅप्टरचं नाव काय, सविनय कायदेभंग चळवळ. सविनय कायदेभंग, सविनय म्हणजे काय तर अत्यंत विनय पद्धतीने, म्हणजे काय नम्रतेने. कायदेभंग म्हणजे काय, भंग म्हणजे मोडणे किंवा तोडणे, एखादी गोष्ट ब्रेक करणे. कायदा तोडणे कधी, कसा तर अत्यंत नम्र पद्धतीने कायदे मोडणे, यालाच काय तर सविनय कायदेभंग असं म्हटलं जातं. त्यामुळे या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये असं अपेक्षित होतं की जिथं पण काही पण होईल ते एकदम नम्र पद्धतीने झालं पाहिजे. तेच आपल्याला धारासाना सत्याग्रहात पाहायला मिळालं. आणि जिथे आता मिठागरी नव्हती तिथे काय झालं तर जंगलविषयक कायदे मोडायला सुरुवात झाली. तर असे जंगलविषयक कायदे कुठं मोडले गेले तर महाराष्ट्रामध्ये बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले. यानंतर बाबू गेनूंचे बलिदान आपण पाहूया. आता काय झालं होतं, ते जे त्यावेळेस कायदे मोडत होते, सविनय कायदेभंग आंदोलन चाललेलं होतं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सत्याग्रह वगैरे व्हायचे, या कार्यक्रमाच्या अंडर परदेशी मालावर देखील बहिष्कार टाकण्यात आला होता. त्याच्यामुळे मुंबईमध्ये काय होत होतं तर ज्या पण परदेशी मालाच्या गाड्या असतील त्या अडवल्या जात होत्या या आंदोलनकर्त्यांकडून. तर याच आंदोलनामध्ये मुंबईतील गिरणीमध्ये काम करणारे बाबू गेनू सईद हे आंदोलनामध्ये आघाडीवर होते. तर एक परदेशी मालाचा ट्रक तिथून पास होत होता रस्त्यावरून. तर बाबू गेनूंनी त्याला अडवलं आणि पुढे जाऊ नका असं सांगितलं. परंतु ट्रकवाले काय ऐकत नव्हते, त्यांच्यासोबत पोलीस लोक पण होते. त्याच्यामुळे बाबू गेनूंनी काय केलं तर ते ट्रक समोर आडवे झोपले, जेणेकरून तुम्ही ट्रक पुढे इथं घेऊन जाऊ शकत नाही. परंतु अनेक वेळा त्यांना विनवणी करून देखील ते हटले नाहीत. नंतर पोलिसांनी धमकी द्यायला सुरुवात केली तरी सुद्धा बाबू गेनू जागचे हटले नाहीत. शेवटी त्यांनी बाबू गेनूंच्या अंगावरून तो ट्रक घातला आणि त्याच्यामुळे बाबू गेनूंना इथे हौतात्म्य प्राप्त झालं. आणि त्यांचं जे बलिदान आहे हे राष्ट्रीय चळवळीसाठी अतिशय प्रेरणादायी ठरलं. या चळवळीचे वैशिष्ट्य काय काय होते, याच्या आधी ज्या पण चळवळी झाल्या किंवा जिथे पण सत्याग्रह झाले ना, हे सिटीपुरते मर्यादित होते. परंतु ही जी चळवळ होती ही खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचलेली होती आणि खेड्यातल्या जनतेने देखील आपला सहभाग मोठ्या संख्येने नोंदवलेला होता. तसेच यामध्ये स्त्रियांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. कोणत्या कोणत्या स्त्रिया होत्या, कस्तुरबा गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, अवंतिकाबाई गोखले, लीलावती मुंशी, हंसाबेन मेहता या ज्या महिला होत्या यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले होते. तसेच ही चळवळ पूर्णपणे अहिंसक पद्धतीने पार पडली. म्हणजे ऑब्व्हियसली इंग्रजांनी हिंसा केली पण आपल्या साईडनी अहिंसा पद्धतीने ही जी चळवळ होती ती पार पडली. आता पाहूया गोलमेज परिषदांबद्दल माहिती. तुम्ही जर एमपीएससी करताय, कंबाईन करताय किंवा अन्य कोणत्याही एक्झाम जिथे तुम्हाला इतिहासाची गरज आहे, हिस्ट्रीची गरज आहे, तर हा जो 8वीचा इतिहास आहे हा अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर कोणतेही चॅप्टर मिस करू नका, सगळे चॅप्टर नक्की बघा. आता या गोलमेज परिषद म्हणजे काय तर राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजे काय तर दोन्ही पार्ट्या समोर बसणार एका टेबलवर आणि तिथे चर्चा होणार काही विधायक मुद्द्यांबद्दल. तर हे जे सविनय आंदोलन जेव्हा चाललेलं होतं तेव्हाच म्हणजे त्याच पिरियडमध्ये भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करावा असे ब्रिटनचे पंतप्रधान होते त्या काळात रॅमसे मॅकडोनाल्ड यांना वाटलं. काय तर भारतासंबंधी जे पण काही प्रश्न असतील, घटनात्मक प्रश्न, त्यांचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं तर गोलमेज परिषद बोलवली. आणि ही त्यांनी कुठं बोलवली होती तर लंडनमध्ये. लंडन म्हणजे कुठं तर इंग्लंडची राजधानी. पहिली गोलमेज परिषद जी झाली तिथे राष्ट्रीय सभेने आपला सहभाग नोंदवलेला नव्हता. त्याच्यामुळे काय झालं तर पहिली सभा ही निष्फळ ठरली. परंतु तिथे बाकीचे लोक गेलेले होते, जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे गेलेले होते, सर तेज बहादूर सप्रू गेलेले होते, बॅरिस्टर जिन्ना गेलेले होते. तसेच विविध राष्ट्रीय पक्ष आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी देखील त्या परिषदेला उपस्थित होते. परंतु राष्ट्रीय सभेने तिथे सहभाग नोंदवलेला नव्हता. या पहिल्या परिषदेमध्ये कोणत्या प्रश्नावर चर्चा झाली, केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती तसेच भारतात संघराज्याची स्थापना यांसारख्या विषयावर त्याच्यात चर्चा झाली. परंतु तर आता राष्ट्रीय सभाच नाहीये. म्हणजे तेव्हा राष्ट्रीय सभा म्हणजे जी नॅशनल काँग्रेस होती, इंडियन नॅशनल काँग्रेस, ही तेव्हा भारतातली सर्वात मोठी संस्था होती
आणि जर त्याचाच जर सहभाग नाहीये तर याची जी पण तुम्ही काय चर्चा करणार ती सर्व पद्धतीने काय निष्फळ ठरणार आहे. त्याच्यामुळे याच्यातून काहीच फलित नाही झालं. त्याच्यानंतर झाला गांधी आयर्विन करार. आता आपल्याला माहिती, आपण मगाशीच पाहिलं की 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक केली होती सविनय कायदेभंग चळवळीमध्ये. पण आता गांधीजींनी अटक केली त्याच्यामुळं पहिल्या जी गोलमेज परिषद झाली याच्यात कोणी राज्यसभेचं गेलंच नाही. तर त्यावेळेस जो आपला व्हॉइसरॉय होता म्हणजे भारतामधला इंग्रजांचा प्रमुख, त्याचं नाव होतं आयर्विन. तर या आयर्विननी काय केलं, त्याने असा विचार केला की आपण एक काम करू, थोडंसं गांधीजींना सोडू आणि राष्ट्रीय सभेबरोबर थोडीशी बोलणी करू, जेणेकरून हे दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडमध्ये उपस्थित राहतील. आणि त्या बदल्यात आपण इंग्रजांनी आपल्याला काय ऑफर केलं होतं, तर भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याची त्यांनी आपल्याला हमी दिली. म्हणजे ते काय म्हटले, ठीक आहे, तुमची जी पण प्रास्ताविक राज्यघटना आहे त्याच्यामध्ये जबाबदार राज्यपद्धती आम्ही तुम्हाला देऊ, परंतु त्या बदल्यात तुम्ही काय करायचं, तर राष्ट्रीय सभेंनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये पार्टिसिपेट करायचं. आणि हा जो समझोता झाला हा कोणाकोणात झाला, महात्मा गांधी आणि आयर्विन जो व्हॉइसरॉय होता. तर ह्या समझोत्यालाच काय नाव पडलं, तर गांधी आयर्विन करार. आणि या करारानुसार आता गांधीजींनी पण ठीक आहे ॲग्री केलं की दुसऱ्या परिषदेसाठी मी तिथे उपस्थित राहील. मग त्याच्यानंतर झाली दुसरी गोलमेज परिषद, ही झाली 1931 साली. आता पहिली झाली होती 1930 साली, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 3ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते. आता या परिषदेत ना सरकारने काय केलं, तर अल्पसंख्याकाचा प्रश्न उपस्थित केला, जे पण भारतातले अल्पसंख्याक आहेत. तर तेव्हा काय झालं, हा जो प्रश्न होता अल्पसंख्याकाचा, याच्या पद्धतीनेच भारताचं जे भावी संघराज्याचं जे स्वरूप आहे याच्याबद्दल तिथे मतभेद झाले त्या परिषदेमध्ये. तेव्हा गांधीजींनी भरपूर आपल्या साईडनी मतैक्य मिळवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे काय आपल्या साईडनी बरेच लोक वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना तिथे अपयश आलं. त्याच्यामुळे गांधीजी निराश होऊन भारतात परत आले. याच दरम्यान काय झालं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. तर तो काय झाला ते आपण पाहूया. तर त्याचं झालं असं की दुसऱ्या गोलमेज परिषदामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी सेपरेट मतदारसंघाची मागणी केली. कारण ते कोण होते, तर ते दलितांचं प्रतिनिधित्व करत होते तिथे. त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलं की आम्हाला दलितांसाठी सेपरेट मतदारसंघ पाहिजे. आणि ही मागणी त्यांची जे पंतप्रधान होते त्यांचे ब्रिटनचे रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी मान्य केली. त्याच्यानुसार त्यांनी काय केलं, तर जातीय निवाडा जाहीर केला आणि त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले. आता जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची जी आता विभागणी होणार होती ती गांधीजींना मान्य नव्हती. त्याच्यामुळे गांधीजींनी काय केलं, तर या निवाड्याविरुद्ध पुण्याच्या येरवडा तुरुंगात आमरण उपोषण चालू केलं. आणि जसं गांधीजींनी आमरण उपोषण चालू केलं तसं राष्ट्रीय सभेचे जे पण दुसरे नेते होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे लागले की तुम्ही तुमच्या मागणीचा परत एकदा विचार करावा, एकदा तुम्ही गांधीजींची भेट घ्या, एकदा त्यांच्यावर बोला आणि चर्चेतून मार्ग काढा. त्यानुसार काय, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले ठीक आहे. आणि 1932 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुण्यामध्ये जाऊन गांधीजींना भेटले आणि त्या दोघांमध्ये एक करार झाला, त्याला पुणे करार असं नाव पडलं. तर या करारानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांची तरतूद करण्यात आली. यानंतर नोव्हेंबर 1932 मध्ये तिसरी गोलमेज परिषद भरली इंग्लंडमध्ये, परंतु राष्ट्रीय सभेने परत याच्यावर बहिष्कार टाकला. त्याच्यामुळे ही पण पूर्णपणे निष्फळ ठरली. आता दुसऱ्या गोलमेज परिषदेवरून जेव्हा गांधीजी भारतात आलेले होते त्यांनी भारतात आल्या जी सविनय कायदेभंग चळवळ होती ती परत पुढे चालू ठेवण्याची घोषणा केली. आणि गांधीजींनी असं करता क्षणीच सरकारने त्यांना परत अटक केली. त्याच्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. परत सरकारने सगळ्यांची गळचेपी करायचं ठरवलं. परत दडपशाही सरकारची चालू होऊन गेली. आणि यावेळेस तर ते एवढं वाढलेलं होतं की सरकारने वेगवेगळ्या संघटना किंवा कार्यालय असतील त्यांचे किंवा त्यांचा जो पण निधी असेल ते सगळे ताब्यात घ्यायला चालू करून टाकलं. राष्ट्रीय वर्तमानपत्रे तसेच साहित्य यांच्यावर निर्बंध घालण्यात आले. आणि याचाच परिणाम म्हणून काय, अखेरीस एप्रिल 1934 मध्ये गांधीजींनी ही चळवळ मागे घेतली आणि ह्या जे चळवळीचं जे ऐतिहासिक पर्व होतं ते संपलं. आता एप्रिल 1934 मध्ये ही चळवळ मागे घेतली. ठीक आहे, 1934. आणि आपण काय पाहिलं मगाशी, तर एप्रिल म्हणजे डेट काय होती, 6 एप्रिल 1930 ला ही चळवळ चालू झालेली होती. म्हणजे काय, तर जवळजवळ 4 वर्ष ही चळवळ चाललेली होती. तर मित्रांनो, हा आपला चॅप्टर होता. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मित्रांबरोबर पण शेअर करा. काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आतापर्यंत चॅप्टर पाहिले नसेल तर तेही पाहून घ्या. स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद. थँक्यू.